निष्कारण विश्वजित कदमांवर टीका, ते एकटे नाहीत. दादाप्रेमी, कदमप्रेमी जनता पाठीशी विशाल पाटील. संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत. त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते, असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक निकालाला अवघ्या 20 दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूंनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे. काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव होतो. त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत. त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात, कसं काय करायचं, काय झालं. ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं निदान 4 तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा 4 तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माजी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही. म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा. ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे. तर तेवढं त्यांना समाधान झालं, बोलू दे. पण त्या प्रेसमध्ये सुद्धा, त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला. निष्कारण डॉक्टर विश्वजित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. पण मी तुम्हाला सांगतो की विश्वजित कदम एकटे नाहीत. विश्वजित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता, कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे. हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे, भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही. मला तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला. त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून ह्यांनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे. त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं. पण त्यांनी का करावी आणि कोण करेल. कोण कुणाशी बांधील नाही आहे, कुणाचा ह्यात संबंध नाही. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत. महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या, म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय, फक्त काँग्रेस नाही, काँग्रेस बरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील, आपचे काही लोक असतील, सगळ्या विचाराच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल. दिलदार माणसाने शेतकऱ्याच्या मुलाचा बळी दिला, विशाल पाटील. हे पहा, हे त्यांचा बळी जाणार. हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर. ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार. मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे. आणि हा बळी कुणी दिला, ह्यांच्या दिलदार मित्रांनी, शत्रूंनी, काय त्यांनी म्हणतात, दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला. हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे. मलाही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल. ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे, हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला, म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे. नाही, मला आता ते माहीत नाही, ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही. आता विमानात बसायच्या कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही. आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, कोण कुठे जाईल करण्यापेक्षा, आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष, आमचे नेते विश्वजित कदम यांच्या मार्फत मला देतील
त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असणार. काका तरी त्यांच्या पक्षाशी कधी एकनिष्ठ होते, विशाल पाटील यांचा सवाल. दुसरा, काँग्रेसच्या नेत्याच्यावर टीका करताना स्वतःच्या पक्षातल्या भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली, त्यांना बघून घेण्याचं हिशोब देण्याची भाषा केली गेली. म्हणजे त्यांच्यावर भाजपमध्ये सुद्धा काही लोक नव्हते, फक्त दिलदार शत्रूंच्या जोरावरच ते निवडणूक लढवली असं वाटतं. हे बघा, त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात ह्याच्याशी माझा विषय नव्हता. मला सामान्य मतदार त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते, कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला. हे शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण काका तरी त्यांच्या पक्षाशी कधी एकनिष्ठ होते. काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या सुद्धा विरोधात जात असताना, जिल्हा परिषद असो महापालिका असो, या निवडणुकीत सुद्धा आतून एका बरोबर आणि बाहेरनं एका बरोबर दिसायचे. गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे 2.5 वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यांना माहीत आहे. आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू, कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल, कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल, मला माहीत नाही. पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती, त्यांची संस्कृती दाखवते. मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही. माझी संस्कृती मला ते शिकवत नाही. मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो, कुणी कसं काम केलं, निवडणूक संपलेली आहे. मी सगळ्यांचा खासदार, प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे. पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत, ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो, ही आघाडीच्या सगळ्या लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अजूनही बूथनिहाय मतदानाचे आकडे कन्फर्म नाहीत, लवकर जाहीर करावे, संशय राहू नये, विशाल पाटील. सर, मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं, त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार, उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर 2, मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर 1 आणि त्याला लागून व्हीव्हीपॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट, ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेनरनं सांगितलेलं. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या, कारण काही बदल होत आहेत. काही केंद्रावर जिथं उलटं बसवायचं दुपारपासून आदल्या दुपारपासून चालू होतं, त्या बूथचे नंबरही मी जिल्हाधिकारी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवलं होतं. त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील. मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळजवळ 652 ठिकाणी जिथं आम्हाला निरोप आला, 652 ठिकाणी म्हणजे 1/3 ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले. हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट 2 डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट 1 उजवीकडे बसवायचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क कार्यकर्त्यांनी ह्या मशीन बदलून घेतल्या. ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते. ही चिठ्ठी लावत असताना 1 ते 16 आणि मग 17 ते 20 प्लस नोटा 21 अशी बाहेर चिठ्ठी लावायची ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात 1 ते 11 आणि पूर्ण 12 ते 21 होतं ते बाहेर लावण्यात आलं. ती चूक झाली. मी कुणावर आरोप ठेवत नाही आहे, पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं. असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबलं असेल तर अडचण होऊ शकते. हे सोडून परवा एक घटना घडली, त्या EVMच्या वेअरहाऊसपाशी अलार्म वाजला गेला. हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं. हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही बूथनिहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत. कधी 52%, कधी 54%, कधी 58%, मग 60%, आता 62 पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे आकडे आले, आता फायनल आलेले आहेत. ह्यात अजूनही बॅलेटिंग
बॅलेटनी जे मतदान झालेलं आहे, पोस्टल बॅलेटनी जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही. कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल, पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं. आणि टक्केवारी तालुका वाईज दिलेली जरी असली तरी प्रत्यक्षात मतदान किती झालं बॅलेट वाईज बूथ वाईज हाही आकडा आलेला नाही. आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकर हे जाहीर करावं, म्हणजे संशय कुणाकडे राहू नये. आणि EVMचा घोळ करायचा प्रयत्न हा भाजपची लोक करतील असा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही जास्तपणे ह्या पद्धतीनं सतर्क राहिलेलो आहे. आमचे नेते विश्वजित कदम जो आदेश देतील त्यानुसार पुढील निर्णय. विशाल पाटील. नाही, मला तर अजून काय माहित नाही, तुमच्याकडे काही वेगळी आली असेल माहित नाही. माझ्यावर कारवाई होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे. नाही, आता ते टेक्निकॅलिटी निवडणुकीच्या दिवशी काय राहील हे आता वकिलांनी बोलून विचारावं लागणार. पण मी मनानी तनानी मी पूर्णपणे काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस वाढीसाठीच आज उद्या आणि परवा कायमचा प्रयत्न करत राहणार. आतापर्यंत कारवाई झालेली आहे का? तुमचं पद काय? नाही, कुठलीही कारवाई झालेली मला तर माहित नाही. परस्पर झाल्याचं मला माहिती आहे, होणार नाही हा मला आत्मविश्वास. हो, मी आधीच सांगितलेलं आहे, मी माझी बांधिलकी इंडिया अलायन्सची नाही आहे, माझी बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे. माझा पक्ष जो माझे नेते विश्वजित कदम यांच्या मार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल. काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वजित कदम यांच्या मार्फत जो निरोप देतील त्या निरोपाप्रमाणे वागणार. तुम्ही तुमची दिलदार लोक ही या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल. विशाल पाटील. ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला. त्यांना पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी, खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला. जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला. जयश्री वहिनी आणि आमच्यात काहीतरी वाद आहेत, मदन भाऊंचा कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला. माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेरडे बातम्या पसरवायचा प्रयत्न केला. आता आमच्याकडे पुरावे नव्हते, त्यांचे कार्यकर्तेच हे करत होते. पण ज्या हँडलवरनं, ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते, ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे. रीतसर मी काय घाबरलेलो नाही आहे, रीतसर तक्रार केलेली आहे, पूर्वीच केलेली आहे. अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते वापरणार ह्याचं मलाही माहिती आहे. आणि त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते. पण ते त्यातही फेल होणार आहे. आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला. तुम्ही स्वतःच कबुली दिली की असे क्लिप मी टाकलेले आणि अजून टाकणार आहे, हे तुम्ही स्वतः कबुली दिली. हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो, जे आरोप करत होते खरे ठरले. त्यांना जे मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षड्यंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं, ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी, वसंतदादांचा विचार संपावा, हे षड्यंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली, ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे. त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो. संजय काकांकडून दिलदार शत्रू हाताशी धरून एक षडयंत्र. विशाल पाटील. 7 मेला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं. 3रा टप्पा पार पडला. मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं.
त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली. उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा 100% निश्चित आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाख मताधिक्यानं आम्ही विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीनं मतदान झालं. चिन्ह नवीन होतं. नाव मतदार यादीत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं. मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव, वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव. म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले, काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे, ते चिन्ह कुठलं मला दाखव. खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेत दिसेल. काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसार माध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले. त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं. ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल. त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली, आपण 5-7 लाखांनी निवडून येऊ, ह्या वातावरणात ते फिरत होते. आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेने जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं. कारण त्यांनी जे काय सांगितलं आणि जे विचारलं त्याला इस्लामपूरच्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली आहे असे चर्चा आहे, तर त्यांनी खुल्यापणाने सांगितले की याच्या अगोदर पहिल्यापासून त्यांनी जे असा प्रकार करत होते किंवा भाजपला मदत. मी तेच सांगितलं की हे षड्यंत्र रचण्यापासून काही मंडळी एकत्र काम करतात. हा षड्यंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची. हे पुढचे राजकारण आहेत, पुढचे समीकरण आहेत. ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल, पोळी भाजता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत. दुर्दैवानं मी प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही कुठेतरी कमी पडतो. आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली. आम्ही आता पुढे आलेलो आहे, ताकदीनं उतरलेलो आहे. लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार. ही निवडणूक जनतेची आहे. जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय. आणि जनतेला तर लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली, कुणाची ही एकी आहे, ती किती वर्षापासून आहे, किती दशकापासून आहे, ही आता जनतेसमोर आलेली आहे. स्वतःच खासदार कबूल केले, ह्यात आनंद आहे आम्हाला. संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत. त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षड्यंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक निकालाला अवघ्या 20 दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूंनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.